संकष्ट चतुर्थीला चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर पूजेचे आणि उपवासाचे संपूर्ण फळ मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करतो. सोमवार 18 नोव्हेंबर 2024ला संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थी हा सर्व गणेश भक्तांचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सर्व गणेश भक्त गणपतीच्या नावाने उपवास करतात आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगत असतात आणि गणपती बाप्पा ती पूर्ण करतात. कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, संकटनाशक, बुद्धिदेवता आहे. आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख गणपती बाप्पांनी दूर करावी म्हणून संकष्टीचा उपवास करतात. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर स्नान करायचे आहे आणि देवपूजा करायची आहे. नंतर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने देखील करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असे नक्की लिहा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. अभिषेकाचे पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घरात सगळ्यांना प्यायला द्यायचे आहे. नंतर गणपती अथर्व शीर्षमचे पठण करायचे आहे. गणपती अथर्व शीर्षम ही गणपतीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तसेच मुलांनी हातात दुर्वा घेऊन गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. नंतर मुलांनी ही दुर्वा गणपतीच्या पायावर अर्पण करायची आहे. अर्पण करताना दुर्वांचे देठ गणपतीकडे असायला पाहिजे. तसेच सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. तसेच शक्य असेल तर संध्याकाळी गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवायचे आहेत. तुम्हाला संध्याकाळी एक प्रभावी उपाय करायचा आहे. 1 खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. त्याच्यावर 2 भीमसेनी कापूर ठेवायचे आणि तो कापूर जाळायचा आहे. संपूर्ण कापूर जळेपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आपल्या आयुष्यात येणारे विघ्न हे आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे. आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय दर महिन्याला करायचा आहे. नंतर दुसऱ्या दिवशी ती खोबऱ्याची वाटी वाहत्या प्रवाहात सोडून द्यायची आहे. तसेच जेव्हा चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा करायची आहे त्यावेळी चतुर्थीच्या दिवशी काय खायचे नाही हे आपण पाहणार आहोत. 1 भगर ही चतुर्थीला चालत नाही. चतुर्थीला चुकूनही भगर खाऊ नका. 2 चतुर्थीच्या दिवशी घरात मांसाहार करू नये किंवा बनवू नये. 3 गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना त्याच्यावर तुळशीचे पान ठेवायचे नाही. कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळशीचे आणि गणपती बाप्पाचे थोडेसे वैर आहे म्हणून गणपती बाप्पाला तुळस अर्पण करत नाहीत. 4 संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी. पूजा करणाऱ्याने सूर्योदयापूर्वी उठावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने आंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण केली पाहिजेत. 5 यावेळेस लाल किंवा पिवळी वस्त्र घालणं शुभ मानलं जातं. सोवळं असेल तर उत्तमच आणि शुभ फल देणारे मानले जाते. त्यानंतर गणेशाची पूजा केली पाहिजे. पूजा करणाऱ्याने आपलं तोंड पूर्व किंवा उत्तरेला ठेवावं. 6 गणरायाच्या मूर्तीला फुलांनी सजवावं. पूजेसाठी तांब्याच्या कलशात हळद, कुंकू आणि अक्षता घालाव्यात. गणरायांना दुर्वा, फुलं, जास्वंद, उकडीचे मोदक अर्पण करावेत आणि मग गणपती संकटनाशन स्तोत्राचा जाप करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.